खंड खंड आशिया खंड श्रीखंड आम्रखंड. तर आज मी श्रीखंडच बनवणार आहे, पण ते दूध दही चक्का न वापरता. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. तांदूळ दुधामध्ये छान 2 तास भिजू दिले. भिजल्यानंतर ते मिक्सरमध्ये मी थोडंसं अगदी 1-2 चम्मच दूध घालून छान मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतले. नंतर मी कढईमध्ये 3 वाटी दूध घेतलं. जे दूध मी तांदूळ भिजवण्यासाठी वापरलं होतं ते दूधही घेतलं आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1.5 वाटी मी साखर घेतली. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं. नंतर दुधामध्ये साखर छान विरघळून घेतली. त्यानंतर जी तांदळाची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेतली आणि कमी गॅसवर सतत ढवळत छान ती घट्टसर होते तोपर्यंत शिजवून घेतली आणि त्यानंतर ती पेस्ट पूर्ण गार करून घेतली. तर इथे मी 5-6 चम्मच आंबट दही घेतलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी तांदळाची पेस्ट आणि थोडंसं दही टाकून छान ते मिक्सरला फिरवून घेतलं. मस्त सेम असं श्रीखंडसारखंच दिसतं, त्याला छान अशी चकाकी येते. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून छान मिक्स करून घेतलं आणि तयार झालं मस्त असं तांदळाचं श्रीखंड. अहो लगेच बनवायला जाऊ नका, जाता जाता